स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सोने चांदी गलाई बांधव ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांचा आजचा हा भव्य मेळावा, या मेळाव्यामध्ये ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते राज्याचे कॅबिनेट मंत्री, उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री माननीय नामदार श्री उदय सामंतजी, दुसरे मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमारजी गोरे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया, या संघटनेचे अध्यक्ष गणपतराव अप्पा पुदाले, संयोजक सतीश शेठ साळुंके, उदय शेठ शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रकाश भाऊंच्या पासून ते सगळे प्रमुख शेठ मंडळी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, आपण हा मेळावा घेतलेला आहे। आपल्यामध्ये कुठंतरी जरा दुही असेल तर ती मेळ करण्याची भूमिका असली पाहिजे, म्हणून मेळावा हा शब्द या निमित्तानं आपण सगळ्यांनी वापरला आहे। या ठिकाणी प्रदर्शन आलं, खूप कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला। या ठिकाणी रांका शेठ आले होते, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आले होते, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण सगळी मंडळी आपल्या व्यवसायाच्या समोर काही अडचणी आहेत म्हणून या निमित्तानं हा मेळावा आयोजित केला आहे। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या ठिकाणी सांगितलं की शेठ मंडळी ही 100-125 वर्षापूर्वी बाहेर गेली, आपली दुसरी पिढी पहिली पिढी, आणि त्यांनी तो व्यवसाय सुरू केला। या देशातल्या 5000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सुद्धा आपले सगळे बांधव त्या ठिकाणी पोचलेले आपल्याला दिसून येतात। आपल्यातला सगळ्यात मोठा गुण कुठला, तर आपले पूर्वज जे गेले ते आपल्यावर आपल्या परिस्थितीची अडचण होती आणि त्यातून मार्ग काढत ही मंडळी तिकडं गेली, तिकडं जाऊन त्या भाषा शिकल्या, त्या लोकांशी समरस झाले आणि तो व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं करून आपल्या मंडळींनी त्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती केली। बऱ्याचशा मंडळींनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझ्याकडं प्रताप दादा आणि पुदाले अप्पा, शंकर नाना, प्रकाश भाऊ ही सगळी मंडळी आली। मला सांगितलं की राष्ट्रीय नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरीच्या माध्यमातून ते एक बोर्ड या ठिकाणी निर्माण होतंय आणि त्यामध्ये आपल्या व्यावसायिकांना 2 लोकांना त्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, ही भूमिका त्या निमित्तानं या सगळ्या मंडळींनी मांडली। सुदैवानं त्या खात्याचे मंत्री सुरेश प्रभू साहेब होते,
मी या मंडळींना घेऊन सुरेश प्रभू साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना आग्रहाची विनंती केली आणि त्यांनी त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिला, सहकार्य केलं. त्यामध्ये सतीश शेठ आणि उदय शेठ या दोघांची नावं तुम्ही दिली आणि त्या ठिकाणी त्या नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. संधी या दोघांच्या पुरती नव्हती, संधी ही होती की आपल्याला आपल्या लोकांचे प्रश्न, आपल्या लोकांच्या समस्या त्या ठिकाणी मांडता याव्यात. आणि मग ही मंडळी त्या ठिकाणी काम करतायत, चांगल्या पद्धतीनं तुमची भूमिका मांडतायत. मी आपणाला एवढीच विनंती करणार आहे की रांका शेटनी आणि पृथ्वीराज बाबांनी अतिशय चांगले विषय आपल्या पुढे मांडले. विषय काय होते? पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की मराठी माणूस हा एकमेव एका धंद्यामध्ये राहिलेला आहे, तो म्हणजे आपला हा गलई बांधव. मराठी म्हणजे आपल्या परिसरामध्ये मराठी बोलणारी माणसं सांगली, सातारा, थोडंफार सोलापूरची बॉर्डर या परिसरातली ही माणसं आहेत. एवढीच माणसं आपली बाहेर जाऊन व्यवसाय करतायत आणि ती एकी आणि त्यांचे प्रश्न हे निश्चितपणानं आपण सोडवले पाहिजेत. रांका शेटनी काय सांगितलं? रांका शेटनी सांगितलं की आपली बॅलन्स शीट चांगली केली पाहिजे. आपली मुलं शिकतायत, चांगल्या शाळेमध्ये घातली, अभ्यास करतायत, चांगले करिअर घडवतायत, मुलं शिकली पाहिजेत. पण या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम पुढे नेण्याची जबाबदारी त्या मंडळींनी केली पाहिजे. आणि ज्याला कच्चा पक्का हा आपण शब्द वापरतो, त्या पक्क्यामध्ये आपण सगळ्यांनी बॅलन्स शीट चांगली करत गेली पाहिजे. ह्या भूमिका या दोघांनी या ठिकाणी आपल्याला मांडल्या. बँक कर्ज देताना आपल्याला बॅलन्स शीट बघते, आपलं सिव्हिल बघते आणि ते पाहून आपल्याला फायनान्स केला जातो. आपल्या या माध्यमातून अनेक आपले व्यवसाय करत असताना थोडीशी व्यवसायाची दुसरी बाजूही त्या मंडळींनी या निमित्तानं पाहिलेली आहे. अनेक व्यवसायामध्ये आपली मंडळी पदार्पण करतायत. कोण रिअल इस्टेटमध्ये थोडं काम करायला लागलं, कोण अन्य व्यवसायामध्ये जातं, कोण बिल्डरशिपमध्ये येतं. पण ते प्रमाण पाहिलं तर अतिशय कमी प्रमाण आपल्याला या निमित्तानं दिसून येतं. तेव्हा व्यवसायाकडे चांगलं लक्ष देणं ही भूमिका निश्चितपणानं असली पाहिजे. मी तुम्हा सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा विनंती करणार आहे, गट, तट, पक्ष, पार्टी ही निवडणुकीवेळी असली पाहिजे. आपलं हा मानवी स्वभाव आहे सतीशाबा, प्रकाश भाऊ, की आपली स्तुती केली की आपल्याला बरं वाटतं. शेठ हे आपलं एक पडनाव पडलेलं आहे. आपण गावामध्ये येतो, गावातल्या सामाजिक कामामध्ये भाग घेतो, पण सगळ्यांनी मनापासून ठरवलं पाहिजे की आपल्या व्यवसायाला येणाऱ्या अडचणी आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या व्यवसायाला अडचणी याच्यावर मात करायची असेल तर या संघटनेच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. ते काम करत आपण राहूया एवढी या निमित्तानं आपणाला विनंती करतो. या ठिकाणी आपले प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये निश्चितपणानं आमच्या परीनं तुमच्या बरोबर राहण्याची भूमिका या निमित्तानं मांडू हा विश्वास आपणाला देतो. आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाला आलात. या कार्यक्रमामध्ये आपण आपले प्रश्न, आपल्या अडचणी या बाबतीमधले विचार विनिमय ऐकले. या संघटनेच्या माध्यमातून ती पुढे नेण्याची प्रक्रिया ही संघटना आणि त्याला असणाऱ्या सगळ्या अनुषंगिक संघटना यामध्ये काम करत राहतील एवढा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.